चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. श्रीमद ग्रंथराज दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास पहिला मूर्ख लक्षण. श्रीराम समर्थ. देहासक्ती, व्यवहारासक्ती, प्रपंचासक्ती इत्यादी आसक्ती आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे निर्माण होतात. कायदा, नीती, लोकरीती, प्रतिष्ठा इत्यादींमुळे या आसक्तीची विपरीत आचरणात परिणती होते. काही प्रमाणात कमी होते हे खरे, पण आत्मज्ञानामुळे या आसक्तीच नष्ट होतात. अज्ञ, मूढ, यथाजात, मूर्ख, वैधेय व बालिश या सर्व प्रतिशब्दांना न्याय देणारी लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत. वरील विपरीत आचरण करणाऱ्यालाच मूर्ख असे म्हणतात. माणसाने मूर्खत्वाकडून उत्तमत्वाकडे, कुविद्येकडून सद्विद्येकडे, अभक्तीतून भक्तीकडे, त्रिगुणाकडून गुणतीतत्वाकडे व आसक्तीकडून विरक्तीकडे जावे अशी अपेक्षा समर्थ या दशकात व्यक्त करतात. शेवटच्या समासात कुणीच पडत मूर्ख असू नये अशी सूचना देतात. ओम नमो जी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. ओम या लेखनाकृतीशी साम्य असलेल्या श्री गजानना, तू एकदंत व 3 डोळे असलेला आहेस. तू भक्तांकडे कृपादृष्टीने पहा. तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे. वेद निर्माण करणाऱ्या हे शारदे, तू ब्रह्मदेवाची कन्या आहेस. माझ्यावर कृपा करून माझ्या बुद्धीत स्फूर्ती रूपाने राहा. वंदूनी सद्गुरुचरण करूनी रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल. आता गुरूंच्या चरणांना वंदन करून श्री रघुनाथाचे स्मरण करून मूर्ख लक्षणे मी सांगेन, ती वाचून त्यांचा त्याग करावा. एक मूर्ख, एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. मूर्ख व पडत मूर्ख असे मूर्खांचे 2 प्रकार असून त्या दोघांच्या लक्षणातील फरक श्रोत्यांनी नीट समजून घ्यावा. पडत मूर्खांचे लक्षण पुढिले समासी निरूपण, सावध होऊन विचक्षण परिसोत पुढे. पडत मूर्खाची लक्षणे याच दशकाच्या शेवटच्या समासात सांगितली आहेत. चतुर श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक तेथे पहावीत. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होऊन ऐका. आता सामान्य मूर्खाची लक्षणे सांगू म्हटले तर ती असंख्य आहेत, पण त्यातील थोडी लक्षणे लक्षपूर्वक ऐका. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. केवळ अज्ञानाने भरून गेल्यामुळे आत्मज्ञानाचा वारा सुद्धा न लागलेल्या प्रपंचासक्तींची ही लक्षणे आहेत. आत्मविद्येमध्ये सुख, जग, जीव, ईश्वर व ब्रह्म यांची मीमांसा केलेली असते. त्यांच्या परस्पर संबंधांचा विचार केलेला असतो. तो अभ्यास साधनापूर्वक केल्यास मूर्खपणा कमी होतो. पुढील मूर्ख लक्षणे वाचताना तो कसा कमी होतो ते पाहू. जन्मला जयांचे उदरी, तयांसी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी, तो एक मूर्ख. पत्नीला सर्वस्व मानून जन्माला घालणाऱ्या आई वडिलांशी जो फटकून राहतो तो मूर्ख. भोगसक्तीमुळे फक्त पत्नीच हवीशी वाटते. भोग सुखांसाठी हवा असतो. सुखमीमांसा असते ती अशी सांगते की केवळ आत्माच सुखरूप आहे. आत्मविद्येचा गंधही नसल्याने हे कळत नाही व त्यामुळे आई वडिलांची घरात अडचण वाटून पत्नीच्या अर्ध्या वचनात राहतो. सांडून सर्व ही गोत श्री आधेन जीवित,
सांगे अंतरींची मात तो एक मूर्ख. सर्व नातलगांचे संबंध तोडून पत्नीच्या अर्ध्या वचनात राहून तिच्याशीच गुजगोष्टी करीत राहणारा मूर्ख असतो. परस्त्रीशी प्रेमाधरी श्वशुरगही वास करी कुळे विण कन्यावरी तो एक मूर्ख. परस्त्रीची अभिलाषा धरणारा, सासूरवाडीत मुक्काम ठोकणारा व कुळ परंपरा चांगली नसतानाही त्यातील मुलीशी विवाह करणारा मूर्ख ठरतो. समर्थावरी अहंता अंतरी मानी समता सामर्थ्ये विणकरी सत्ता तो एक मूर्ख. सर्व दृष्टीने सामर्थ्य संपन्न व्यक्तीला अहंकारामुळे मनोमनी स्वतःच्या बरोबरीची मानणारा व स्वतःच्या ठिकाणी कोणतेच सामर्थ्य नसताना इतरांवर हुकूमत गाजवू पाहणारा मूर्ख असतो. आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करणारा, आपल्याच गावात कर्तृत्व शून्यतेमुळे गांजलेल्या अवस्थेत राहणारा व अशाही स्थितीत पूर्वजांचे महात्म्य सर्वांना सांगणारा मूर्ख असतो. अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. काहीच कारण नसताना हसणारा, कोणी हिताच्या 4 गोष्टी सांगूनही त्या न ऐकणारा व अनेकांची वैर धरणारा मूर्ख असतो. आपुलिया धरुनिया दुरी पराव्यासी करी मैत्री परनुन्य बोले रात्री तो एक मूर्ख. स्वकीयांना दूर लोटून परकीयांची जवळीक साधणारा व शांत एकांतात दुसऱ्याची उणीदुणी काढणारा. बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख. सर्व जागे असताना आपण एकटाच त्यांच्यासमोर झोपणारा व दुसऱ्याच्या घरी भोजनास गेला असता चापून चोपून खाणारा. मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न सप्तवेसनी जयाचे मन तो एक मूर्ख. स्वतःचे झालेले सन्मान व अपमान स्वतःच सर्वांना सांगत सुटणारा आणि 7 प्रकारच्या व्यसनात चित्त लागलेला म्हणजे जुगार, वेश्या, चोरी, चहाडी, परस्त्री, पशुपक्ष्यांची झुंज व तमाशा इत्यादी. धरुनी परावी यास प्रयत्न सांडी सावकास निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख. दुसऱ्यांच्या मदतीवर विसंबून स्वतः प्रयत्न न करणारा व आळसाने सुखात दिवस काढणारा. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. घरात असताना चांगले चांगले विचार सुचतात, पण समुदायापुढे बोलायची वेळ आली की सभाधीटपणा नसल्याने गप्प बसणारा व शब्द बोलण्याचा प्रसंग येताच लाजणारा. आपणाहुनी जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख. स्वतःहून सर्व दृष्टीने मोठ्या व्यक्तीशी फार जवळीक असल्याप्रमाणे वागणारा व हिताच्या 4 गोष्टी ऐकण्यासही कंटाळणारा. नायक त्यासी शिकवी वडिलांसी जाणीव दावी जो आरजास गोवी तो एक मूर्ख. जो काही ऐकण्याची शक्यताच नाही त्याला शिकवणारा, वडीलधाऱ्यांसमोर उन्मत्तपणे वागणारा व सभ्य व्यक्तींना लफड्यात अडकविणारा. एकाएकी एक सरा जाला विषयी निलाजेरा मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख. चित्ताला भुरळ पाडणारा विषय समोर आला असता एकाएकी सर्व मर्यादा सोडून निर्लज्ज सैराटाप्रमाणे वागणारा. औषध ने घे असो नव्हे था पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. रोग असून उपाय न करणारा, मुळीच पथ्य न सांभाळणारा व जेवताना ताटात पडलेला पदार्थ तक्रार न करता न स्वीकारणारा. संगे विणविदेश करी
ओळखी विणसंग धरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. कोणी बरोबर न घेता दूरवरच्या अनोळखी प्रदेशात जाणारा, पुरेशी ओळख नसताना मैत्री जोडणारा व नदीला महापूर आला असता आपले शौर्य दाखविण्यासाठी त्यात उडी घेणारा. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षु नेणे मानाभिमान तो एक मूर्ख. जेथे आपली प्रतिष्ठा आहे तेथे सतत गेल्याने स्वतःचा मान व अस्मिता गमावून बसणारा. सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख. स्वतःकडे पूर्वी नोकरीला असलेला, नंतर त्याच्या नशिबाने श्रीमंत झाल्यावर त्याच्या आश्रयाला जाणारा व कधीही कोठेच नीट लक्ष न देणारा. विचार न करिता कारण दंड करी अपराधे विण, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख. मागचा पुढचा विचार न करता व अपराध केलेला नसताना दुसऱ्याला दोष देणारा किंवा शिक्षा करणारा व थोडक्यासाठी मन छोटे करणारा. देवलंड पितृलंड शक्तिवीण करी तोंड, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख. देव व पितृकुळाशी निष्ठा नसणारा, अंगात सामर्थ्य नसताना मोठ्या मोठ्या गप्पा मारणारा व शिवराळ आणि भांडखोर असणारा. घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दिन बापुडा, ऐसा जो का वेड मूढा तो एक मूर्ख. पत्नी, मुले, वृद्ध आईबाप यांना सतत धाकात ठेवणारा व घराबाहेर मात्र दीनवाणा, मोहित आणि वेड्याप्रमाणे वागणारा. नीच यातिसी सांगात परांगणेसी एकांत, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख. वृत्तीने नीच असलेल्यांबरोबर फिरणारा, परस्त्रीला एकटी गाठू पाहणारा, रस्त्याने चालताना खाणारा. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. स्वतः दुसऱ्यावर उपकार करण्याचे नावही न काढणारा, दुसऱ्याने केलेल्या उपकाराचे स्मरण न ठेवणारा व प्रत्यक्ष कृती थोडी करून बडबड मात्र भरपूर करणारा. तपीळ खादाड आळसी, कुशीळ कुटीळ मानसी, धारिष्ट नाही जयापासी तो एक मूर्ख. तापट, खादाड, आळशी, कपटी, अधीर किंवा भित्रा. विद्या वैभव नाधन, पुरुषार्थ सामर्थ्य मनामान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख. विद्येचे किंवा धनाचे वैभव नाही, धर्मादी पुरुषार्थाचा पत्ता नाही, कोणतेही सामर्थ्य नाही व कुत्रे सुद्धा विचारित नाही असे असूनही उगीच ताठ्याने वागणारा मूर्ख समजावा. लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटीळ निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. कोठेच निष्ठा नसणारा, खोटारडा, लबाड, निंद्य कर्मे करणारा, कपटी, कशाचीही चाड नसणारा व अति झोपाळू. उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख. उंच ठिकाणी कपडे बदलणारा, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर किंवा चौकात सतत वावरणारा, बहुतेक वेळा केवळ पंचा गुंडाळून फिरणारा. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख. दात, डोळे, नाक, हात, पाय व कपडे सतत अस्वच्छ असणारा. वैधृती आणि वितिपात, नाना कुमुहूर्ते जात, अपशकुने करी घात तो एक मूर्ख. धैर्याचा नाश करणारा, योग व मोठे संकट आणणारा. योग म्हणजे वैधृती व व्यतिपात यांचा पंचांगाच्या चौथ्या अंगात समावेश होतो. सूर्य व चंद्राच्या मासिक गतीच्या बेरजेचे 27 भाग मानले आहेत. त्यातील 17वा भाग म्हणजे व्यतिपात मुहूर्त आणि 20वा भाग म्हणजे वैधृती मुहूर्त. या कुमुहूर्तावर कार्यारंभ करून स्वतःलाच अपशकुन करून
कार्यनाश ओढवून घेणारा मूर्ख असतो. क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी, जयास नाही दृढ बुद्धी, तो एक मूर्ख. संताप व अपमान झाला असता मेंदू ठिकाणावर न राहून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणारा व कशाविषयीच निश्चयी बुद्धी नसणारा. जीव लगास परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनास वंदी, तो एक मूर्ख. नातलगांना किंवा कुटुंबियांना नाना प्रकारे छळणारा, त्यांना केवळ गोडी शब्दांचेही सुख न देणारा व दुष्ट दुर्जनांपुढे लाचार होणारा. आपणास राखे परोपरी, शरणागतास अभेरी, लक्ष्मीचा भरवसा धरी, तो एक मूर्ख. वाटेल ते करून स्वतःला सांभाळणारा, कुटुंबियांकडे दुर्लक्ष करणारा व पैशाने सर्व काही मिळवता येते किंवा पैसा कायम टिकून राहील असे मानणारा. पुत्र कळद्र आणि दारा, पितुकाची मानून या थारा, विसरून गेला ईश्वरा, तो एक मूर्ख. मुलगे, गणगोत व पत्नी यांच्या आश्रयाने जगून जगन्नियत्या ईश्वरास विसरणारा. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जयास नेणवे, तो एक मूर्ख. आपण जसे करू तसे फळ मिळेल हे ज्याला पटत नाही व पटले तर लक्षात राहत नाही. पुरुषाचे निअष्टगुणे, स्त्रियास ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे, तो एक मूर्ख. पुरुषांपेक्षा स्त्रियांना अनेक वस्तू जमवण्याची, नटण्या मुरडण्याची, मत्सरद्वेषाची प्रवृत्ती कितीतरी अधिक असते. असे अनेक स्त्रियांशी विवाह करून स्वतःवर संकटे ओढून घेणारा. दुर्जनाचे निबोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे, तो एक मूर्ख. दुर्जनांच्या नांदी लागून बेफामपणे वागणारा व दिवसा भरपूर झोपा काढणारा. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही, तो एक मूर्ख. देव, गुरु, माता, पिता, ईश्वर व स्वामी यांच्या उपकारांचे स्मरण न ठेवता त्यांच्या आज्ञा न जुमानणारा व प्रसंगी त्यांनाही फसविणारा. परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक, तो एक मूर्ख. दुसऱ्याला त्रास झाला किंवा दिला तर संतुष्ट होणारा, दुसऱ्याला सुख मिळाले तर त्याने संत्रस्त होणारा व हरवलेल्या वस्तूची खंत करीत बसणारा. आदरे विण बोलणे, न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे, तो एक मूर्ख. आदर न ठेवता उद्धटपणे बोलणारा, विचारले नसताना साक्ष देणारा व परस्त्री परधनासारख्या निंदनीय वस्तू स्वीकारणारा. तुक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले, तो एक मूर्ख. मर्यादा सोडून बोलणारा, भलत्या मार्गाने जाणारा, पापकर्माच्या मदतीसाठी मित्र जोडणारा. पत्ते राखो नेणे कदा, विनोद करी सर्वदा, हासता खिजे पेटे द्वंद्वा, तो एक मूर्ख. स्वतःची पद कधीच न सांभाळणारा किंवा आजारपणात पथ्य न करणारा, सतत उथळपणाने विनोद करणारा, कोणी थट्टा केली तर हमरी तुमरीवर येणारा. होड घाली अवघड, काजे विण करी बडबड, बोलोंची नेणे मुख जड, तो एक मूर्ख. अवघड पैजा लावणारा, कारण नसताना बडबड करणारा व बोलणे आवश्यक असताना तोंड न उघडणारा. वस्त्रशास्त्र दोन्ही नसे, उंचे स्थळी जाऊन बैसे, जो गोत्र जाणस विश्वासे, तो एक मूर्ख. अधिकार किंवा धर्मादिशास्त्रांचे ज्ञान यातील काहीच नसताना उच्च स्थानकावर जाऊन बसणारा व नातलगांवर अवलंबून राहणारा. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तेची मागे, आपुले आणीत करीत रागे, तो एक मूर्ख. अनोळखी व्यक्तीला स्वतःची सर्व माहिती सांगणारा किंवा दुसऱ्यांची माहिती पुरवणारा किंवा हा चोर आहे असे लक्षात आल्यानंतरही बेसावतपणे अगळ पगळ बोलणारा, कोणाकडे काही आकर्षक वस्तू दिसली की ती मागणारा
व क्रोधाने स्वतःचेच नुकसान करणारा. हीन जनासी बरोबरी बोल बोले सरोत्तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. हलक्या लोकात सलगीने मिसळणारा, ताठाने लंब्या चवड्या गप्पा मारणारा व डाव्या हाताच्या ओंजळीने पाणी पिणारा. समर्थासी मत्स्यधरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीच्या घरी करी चोरी तो एक मूर्ख. सत्ता संपत्ती इत्यादी असणाऱ्यांविषयी मनात तेढ बाळगणारा, मिळणे शक्य नसणारी वस्तू मिळत नाही म्हणून हात चोळीत बसणारा व एकत्र कुटुंबात आपल्याच घरात चोरी करणारा. सांडुनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विणतेची व्यसा तो एक मूर्ख. जगनित्या ईश्वराला शरण न जाता सामान्य माणसावर विसंबून राहणारा व 4 पुरुषार्थ साधून आयुष्याचे सार्थक न करणारा. संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख. संसारात पूर्वकर्मानुसार भोगाव्या लागणाऱ्या दुःखांसाठी ईश्वराला शिव्या देणारा व मित्रांची 4 चौघात उणीधुणी काढणारा. अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख. क्षुल्लक अपराधांकडे दुर्लक्ष न करणारा, इतरांना सतत धारेवर धरणारा आणि विश्वासघात करण्याची सवय असणारा. समर्थांचे मनीचे तुटे जयाचे नि सभा विटे क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख. सत्ता संपत्ती इत्यादिकांना सामर्थ्यवान लोकांच्या मनातून उतरणारा किंवा त्यांची नाराजी ओढून घेणारा, ज्याचा सभेला कंटाळा येतो व जो एक क्षण ठीक असतो व दुसऱ्या क्षणीच बदलतो असा लहरी असणारा. बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख. वर्षानुवर्षे काम करणारे नोकर काढून टाकून दुसऱ्यांना ठेवून घेणारा व सभेमध्ये कोणालाच प्रमुख न मानणारा, कोणाच्या नियंत्रणाखाली न राहणारा. अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. लुबाडून पैसे मिळवणारा किंवा फसवून लाच खाऊन द्रव्य जोडणारा, न्याय नीती व धर्माला न जुमानणारा व सहकार्यांचे संबंध सोडून टाकणारा. घरी असो न सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उचिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. घरात धर्मपत्नी असूनही सतत परस्त्रीला भोगणारा व अनेकांच्या घरी सतत भोजन करणारा. आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्याचे अभिलासी पर्वत करीही नासी तो एक मूर्ख. आपले पैसे दुसऱ्याकडे ठेवायस देणारा, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणारा व नीचाशी व्यवहार करणारा. अतीताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख. अतिथी घरात आला असता त्याला सळो की पळो करून सोडणारा, बदमाशांच्या गावात राहणारा व सतत चिंताग्रस्त असणारा. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख. दोघे आपापसात बोलत असताना तिथे जाऊन मध्ये तोंड घालणारा व दोन्ही हातांनी डोके खाजविणारा. उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी ही नकुळी तो एक मूर्ख. पाण्याने चूळ भरून पाण्यातच टाकणारा, पायाने पाय खाजविणारा व कुलीन नसणाऱ्याकडे नोकरी करणारा. स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या सान्निध्य बैसणे मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख. पत्नी व मुलांजवळ फाजील सलगीने वागणारा, पिशाच्यवत व्यक्तीच्या जवळ राहणारा व कुत्र्याला अंगाखांद्यावर व घरभर वावरू देणारा. परस्त्रीसी कळह करी मुखी वस्ती निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. परस्त्रीशी भांडण करणारा, मुक्या प्राण्यांना निर्दयपणे मारणारा व मूर्खांच्या संगतीत राहणारा. कळह पाहत उभा राहे तोड विना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख.
भांडण लागलेले असता ते न सोडविता मजा बघत उभा राहणारा व आपली बाजू खरी असताना खोटेपणाचा आरोप सहन करणारा. लक्ष्मी आली यावरी जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. श्रीमंत झाल्याने 4 दिवस आल्यानंतर आधीच्या परिचितांना ओळख न देणारा व देवा ब्राह्मणांचेही आपणच स्वामी असल्याचा थाटात राहणारा. आपले काज होये तवरी बहुसाल नम्रता धरी, पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. आपले काम होईपर्यंत अत्यंत नम्रता धरणारा पण ज्यांनी काम केले त्यांचे काम न करणारा. अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची, निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख. वाचताना काही मजकूर गाळून किंवा काही नसलेले शब्द त्यात घालून वाचणारा व पुस्तक नीट न सांभाळणारा. आपण वाचिना कधी कोणास वाचाया नेदी, बांधो न ठेवी बंदी तो एक मूर्ख. स्वतः कधीच पुस्तक वाचावायचे नाही व दुसऱ्याला ते द्यावायचेही नाही. ती पुस्तके कपाटात ठेवणारा असा मूर्ख. ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे, चित्त देऊन या शहाणे ऐकती सदा. अशी मूर्खांची लक्षणे ऐकली असता ती सोडून देणारा चतुर होतो. म्हणून जे शहाणे आहेत ते ही लक्षणे सतत ऐकत राहतात. लक्षणे अपार असती परी काही एक येथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे. तसे पाहिले तर मूर्खांची लक्षणे अजूनही कितीतरी सांगता येतील, पण येथे आठवली तेवढी सांगितली. ती ऐकून त्यांचा त्याग करावा. ती ऐकत असताना त्यातील काही आपलीच लक्षणे आहेत असे लक्षात आल्याने राग आला तर क्षमा असावी. उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढिले समासी यागवी निरोपिली. पुढील समासात विस्ताराने सांगितलेली उत्तम लक्षणे अंगी बाणावावीत व मूर्ख लक्षणे सोडून द्यावीत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील मूर्ख लक्षण नावाचा पहिला समास समाप्त. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.